पद्धतीने खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा आहे ती केलेली होती। 2 लाखाची ही कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती आणि ही कर्जमाफी कधीपासून सुरू होणार हे खरं तर प्रश्न प्रलंबित होता। मात्र आचारसंहिता सध्या आहे, विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, मात्र 20 तारखेपर्यंत खरं तर याचा लाभ सगळ्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने देता येईल यासाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आहे ते चर्चा झालेली पाहायला मिळते। कारण की नवीन ज्यावेळेस खरं तर पेरणी सुरू होते त्या पेरणीच्या अगोदर शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळाली पाहिजे, यासाठी कर्जमाफीचे सगळे लाभ आहेत ते 20 तारखेपर्यंत कशा पद्धतीने देता येतील यासाठी सरकारने एक महत्त्वाचं पाऊल आहे ते उचलले असंच म्हणावं लागणार आहे। कारण की 20 तारखेच्या अगोदर जी 2 लाखाची कर्जमाफी सांगितली होती ही सगळ्या कर्जमाफीची रक्कम आहे ती दिली जाणार असल्याचं देखील माहिती आहे ती येते। कारण की ज्या पद्धतीने खरं तर ही घोषणा केली होती आणि त्यानंतरून ही कर्जमाफी कशा पद्धतीने दिली जाईल या सगळ्या संदर्भातलं सविस्तर जी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमध्येच खरं तर 20 तारखेपर्यंत ही कर्जमाफी सगळ्या शेतकऱ्यांना देण्यात यावी असे देखील आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीने खरं तर या आदेशानंतरून आता या 2 लाखाच्या अटीमध्ये किती शेतकरी बसतात याचा देखील आकडा आहे तो येत्या काळामध्ये समोर येईल। मात्र